मकर संक्रांतीला 30-30 तिळाची वडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी ही तिळाची नवीन रेसिपी नक्की ट्राय करा। यामध्ये तुम्हाला गुळाचा पाक करायची गरज नाही किंवा गुळ सुद्धा वितळवून घ्यायची गरज नाही। अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसतो आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला तीळ लागणार आहे। तर इथे मी 1 कप एवढे तीळ घेतलेले आहे। तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने 1 वाटी किंवा 1 कप एवढे तीळ घ्यायचे। इथे मी अनपॉलिश तिळाचाच वापर केलेला आहे। तुम्ही पॉलिश तीळ सुद्धा वापरू शकता। तर सर्वात आधी आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये घेतलेले 1 वाटी तीळ किंवा 1 कप तीळ टाकून घेऊ आणि मध्यम आचेवरती हे तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ लगेच भाजल्या जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम ही कमी ते मध्यम किंवा मध्यमच ठेवायची। मोठ्या आचेवरती तीळ व्यवस्थित भाजले जात नाहीत। अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले तीळ छान भाजून होतात। तर इथे तीळ भाजून झालेले आहेत। गॅस बंद करून घेऊ आणि हे भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे तीळ ना आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। तर थंड होण्यासाठी याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ। इथे आपले तीळ पूर्ण थंड झालेले आहेत। थंड झालेले हे तीळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे। तर इथे तीळ आपल्याला खूप जास्त बारीक वगैरे वाटायचे नाही, तर जाडसर कण यामध्ये राहायला हवे। इथे मी तीळ वाटून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता तिळाची इथे भरड करून घेतलेली आहे। यामध्ये काही अख्खे तीळ सुद्धा आहेत। तर याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। आता आपल्याला गूळ लागणार आहे। तर इथे मी गूळ किसून घेत आहे। गूळ किसून किंवा बारीक चिरूनच घ्यायचा। यामुळे आपल्याला पुढची प्रोसेस करायला जरा सोपं जाणार, कारण आपण इथे गूळ वितळून किंवा पाक सुद्धा करून घेणार नाही आहोत। आपण 1 कप एवढे तीळ घेतलेले आहेत, म्हणजे 1 वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत। तर त्यासाठी 1 कप गूळ आणि प्लस 1/4 कप म्हणजे 1 वाटी आणि पाव वाटी एवढा आपल्याला गूळ लागणार आहे। तर इथे मी गूळ मोजून घेतलेला आहे। जे आपण तीळ वाटून घेतलेले होते किंवा तिळाची भरड करून घेतलेली होती, त्यामध्ये हा 1 कप गूळ आणि प्लस 1/4 कप एवढा गूळ यामध्ये टाकायचा आहे। तर गूळ भरताना तुम्ही बघू शकता की मी अगदी हलक्या हाताने भरून घेतलेला आहे। आता गूळ आणि तिळाची भरड आपल्याला चमच्याने आधी एकत्र करून घ्यायची आहे। तर इथे मी याला थोडंसं एकत्र करून घेतलेलं आहे। आता झाकण लावून मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला गूळ आणि तिळाची भरड छान एकजीव करून घ्यायची आहे। गूळ आणि तीळ जेवढं छान तुम्हाला एकत्र करून घेता येणार तेवढं छान याला मिक्सरमध्ये एकत्र करून घ्यायचं। तर याला मी एकत्र करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता गूळ व्यवस्थित तिळाबरोबर छान एकजीव झालेला आहे। यासाठीच आपल्याला गूळ बारीक किसून किंवा चिरून घ्यावा लागतो। तेच जर गुळाचे खडे मोठे असणार तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत किंवा एकजीव होत नाहीत। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये 1 छोटा चमचा तूप टाकायचं किंवा नाही टाकलत ना तरी सुद्धा चालेल। नंतर यामध्ये तीळ आणि गूळ एकत्र करून घेतलेलं सर्व मिश्रण टाकायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती गूळ थोडासा वितळेपर्यंत आपल्याला याला छान हलवत राहायचं आहे। या मिश्रणाला थोडीशी बाइंडिंग किंवा ओलसरपणा यायला हवा एवढाच वेळ आपल्याला हा गूळ किंवा हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। इथे ना गॅस सर्वात कमी करायचा। सर्वात कमी आचेवरती अगदी 2.5 ते 3 मिनिटांमध्ये याला छान ओलसरपणा येतो किंवा गूळ पूर्ण वितळला जातो। तुम्ही बघू शकता की याला छान ओलसरपणा आलेला आहे। मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे। याचा लाडू किंवा गोळा बनवून घेतल्यानंतर तो छान एकजीव होतो। आता इथून पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची किंवा आधीच करून ठेवायची, म्हणजे हे मिश्रण गरम करून घ्यायच्या आधीच। तर इथे मी छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत। या सर्व वाट्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जी वडी किंवा जी बर्फी बनवणार आहोत तर ती लगेच बाहेर निघणार। नंतर आपली जी वडी किंवा बर्फी आहे तर ती आणखी दिसायला सुंदर आणि चविष्ट लागावी यासाठी यामध्ये मी काजूचे तुकडे टाकलेले आहेत। हे ऑप्शनल आहेत, पण यामुळे दिसायला खूप छान दिसते आणि चवसुद्धा छान लागते। आता लगेचच यामध्ये जे आपण मिश्रण गरम करून घेतलेलं होतं ते गरम गरमच यामध्ये टाकायचं आणि लगेच सेट करून घ्यायचं किंवा दाबून घ्यायचं। इथे मी 1 ते 1.5 चमचा एवढं हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण वाटी गच्च भरून सुद्धा यामध्ये मिश्रण टाकू शकता। तर याला मी छान प्लेन करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटांमध्ये छान थंड होतं आणि ही बर्फी छान सेटसुद्धा होते। तर इथे अंदाजे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता चाकूच्या मदतीने याला आपण बाहेर काढून घेऊ। वाटीला तूप लावलेलं असल्यामुळे ना ही बर्फी किंवा ही वडी छान अगदी आरामात निघते, अजिबात वाटीला चिकटत वगैरे नाही। इथे मी याला थोडासा वेगळा असा आकार दिलेला आहे आणि थोडंसं सजवलेलं आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेग्युलर याची वडीसुद्धा बनवून घेऊ शकता। वडीसुद्धा अप्रतिम बनते। हा पदार्थ आणखी जास्त सुंदर दिसण्यासाठी यावरती मी थोडेसे बारीक चिरलेला पिस्ता टाकलेला आहे। यामुळे आणखी जास्त सुंदर दिसतो आणि बघता क्षणी खावासा सुद्धा वाटतो। मग मकर संक्रांती स्पेशल तीळ आणि गुळाचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।